हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण PSI STI ASO पेपर ॲनालिसिस करणार आहोत आणि आजचा विषय आहे इतिहास. 2018 पासून 2021 पर्यंत इतिहास या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्हिडिओ मी का बनवत आहे, तर त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की इतिहास या विषयाचा जो सिलेबस आहे तो प्रचंड व्हास्ट आहे. काय वाचावं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. आणि मग आपण जर आयोगाने 2018 पासून 2021 पर्यंत या 10 वर्षांमध्ये जे काही प्रश्न इतिहास या विषयावर विचारलेले आहेत त्याचं विश्लेषण केलं तर एकूण 23 टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या 23 टॉपिक पैकी कोणत्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहेत ही जर माहिती आपल्याकडे असेल तर अभ्यास करत असताना मग कोणत्या टॉपिकला वेटेज जास्त द्यायचं, म्हणजे कोणत्या टॉपिकचा अभ्यास सर्वात जास्त करायचा, कोणत्या टॉपिकचा अभ्यास कमी करायचा हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि PSI STI ASO तसंच MPSC ग्रुप C यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी पहा, पहिला जो टॉपिक आहे, एकूण आपण 23 टॉपिकची माहिती पाहणार आहोत की ज्या टॉपिकवर आयोगाने मागील 10 वर्षामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ब्रिटिशांचे आगमन व त्यांचे धोरण. याच्यावर फक्त 8च प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत आणि याच्यामध्ये ब्रिटिशांचं जे आगमन आहे त्या ब्रिटिशांच्या आगमनामध्ये कशाचा समावेश होतो, तर ब्रिटिशांची भारतातील पहिली वसाहत किंवा याच्यामध्ये युरोपियन ज्या कंपन्या आहेत ना त्या युरोपियन कंपन्या, म्हणजे वास्को दी गामा ब्रिटिश नव्हता पण याच टॉपिकमध्ये त्याचा सुद्धा समावेश होतो की वास्को दी गामा जो भारतात आलेला 1498 मध्ये, तिथून पुढे ज्या प्रमुख 4 युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्या त्यांची माहिती, त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी कुठे वठार स्थापन केली, तर सुरत या ठिकाणी भारतातील पहिली वठार स्थापन केली 1608 मध्ये. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली, 1600 मध्ये झाली. तेव्हा राजा कोण होता, त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत किंवा पूर्वेकडील देशांसोबत व्यापार करण्यासाठी कोणी परवानगी दिली, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न या टॉपिकमध्ये विचारले जातात. आणि ब्रिटिशांच्या भारतामधील ज्या वठारी होत्या, वठार म्हणजे काय, तर व्यापार करण्याची जागा, की भारतामधून जमा केलेला माल या वठारीमध्ये ठेवला जायचा आणि तो युरोपमध्ये पाठवला जायचा. युरोपमधून भारतामध्ये वितरित करण्यासाठी आणलेला माल या वठारमध्ये ठेवला जायचा. तर वठार म्हणजे व्यापारी केंद्रच होतं एक प्रकारचं. आणि मग ब्रिटिशांच्या भारतातील वठारी, की सुरत ही पहिली वठार आहे, दक्षिण भारतातील पहिली वठार विशाखापट्टणम, अशा स्वरूपाचे प्रश्न या टॉपिकवर विचारलेले आहेत. तर हे झालं पहिला टॉपिक, की काय टॉपिक आपला, की ब्रिटिशांचं भारतातील आगमन या टॉपिकवर हे प्रश्न विचारण्यात आले होते. आता जो दुसरा टॉपिक आहे, दुसरा टॉपिक कोणता आहे, तर तो आहे महसूल पद्धती. ज्या काही 3 जमीन महसूल पद्धती आहेत ब्रिटिशांनी भारतामध्ये लागू केलेल्या, जमीनदारी पद्धत जिला आपण कायमदारी पद्धत म्हणतो, बंगाल प्रांतामध्ये, बंगाल, ओरिसा, बिहारच्या भागामध्ये लागू होती. त्याच्यानंतर महालवाली पद्धत जी की वायव्य प्रांतामध्ये लागू होती आणि रयतवारी पद्धत मद्रास, मुंबई प्रांतामध्ये लागू होती. तर ह्या ज्या महसूल पद्धती होत्या त्याच्यावर आतापर्यंत 18 प्रश्न आलेले आहेत. आणि महसूल पद्धती 3च आहेत ब्रिटिशांनी भारतामध्ये लागू केल्या प्रामुख्याने. आणि या 3 पद्धतीवरच, म्हणजे जमीनदारी पद्धत, महालवाली पद्धत आणि रयतवारी पद्धत. जमीनदारी पद्धतीमध्ये जमीन महसूल जमा करण्याची जबाबदारी जमीनदारची असायची, म्हणूनच त्याला जमीनदारी पद्धत किंवा तिला कायमदारी पद्धत सुद्धा म्हणतात, कारण ठराविक कालावधीसाठी महसूल कायम ठरलेला असायचा. दुसरी महालवादी पद्धत, या महालवादी पद्धतीमध्ये ना जमीन महसूल जमा करण्याची जबाबदारी ही संपूर्ण गावाची, म्हणजे गावचा एक प्रमुख मुखिया असायचा त्याची असायची, महाल म्हणजे गाव. आणि तिसरी पद्धत रयतवारी पद्धत. या रयत म्हणजे सर्वसामान्य प्रजा. तर या पद्धतीमध्ये सर्वसामान्य लोकांकडून जमीन महसूल ब्रिटिश वसूल करत असे. आणि ही जी रयतवारी पद्धत आहे ना, या रयतवारी पद्धतीमध्येच ब्रिटिशांचा आणि शेतकऱ्यांचा किंवा भारतातील जनतेचा प्रत्यक्ष सहभाग यायचा. तर ह्या 3 पद्धतीवर हे 18 प्रश्न या 10 वर्षामध्ये विचारलेले आहेत. त्याच्या पुढे पहा, हे सर्व प्रश्नही आपण पाहणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये. वृत्तपत्रे, नाटक व इतर लेखन
याच्यावर एकूण 31 प्रश्न विचारलेले आहेत पहा. आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे की कोणी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं, भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं, कोणी नाटक, हे नाटक आणि इतर इतर लेखनमध्ये पुस्तक बरं का, की महात्मा गांधीजींनी कोणतं पुस्तक लिहिलं, इंडिया स्ट्रगल हे पुस्तक कोणी लिहिलं, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत याच्यावर हे प्रश्न आलेले आहेत. याच्यामध्ये वृत्तपत्र हा घटक खूप महत्त्वाचा आणि पुस्तक आणि त्याचे लेखक हा एक महत्त्वाचा, हे दोन महत्त्वाचा एक नाटकापेक्षा. त्याच्यावर 31 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर प्रबोधन चळवळ, खूप IMP असा हा टॉपिक आहे, कारण याच्यावर आतापर्यंत एकूण 44 प्रश्न आलेले आहेत मागील 10 वर्षामध्ये. याच्यामध्ये प्रबोधन चळवळीचं सुरुवात कधी झाली, सतीची प्रथा, हे जे वेगवेगळे आहेत, किंवा समाज सुधारणा चळवळ असेल, धार्मिक सुधारणा चळवळ असेल, म्हणजे समाज सुधारणा चळवळ आणि धार्मिक सुधारणा चळवळ या दोन्हीचाही समावेश या प्रबोधन चळवळीमध्ये होतो. आणि याच्यावर 44 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. IMP टॉपिक आहे. त्याच्यानंतर समाज सुधारक सुद्धा येतात, पण समाज सुधारकांचं आपण सेपरेट विश्लेषण करणार आहोत. त्याच्यानंतर आहे गव्हर्नर जनरल, याच्यावर 16 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आणि खास करून कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये कोणत्या घटना झालेल्या आहेत, तसंच गव्हर्नर जनरलचा जो कालानुक्रम आहे तो लावण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर विविध कायदे, खूप छोटासा टॉपिक आहे, फार काही व्हास्ट असं नाहीये. जसं की म्हणजे नियामक कायदा 1773चा, पिट्स इंडिया ऍक्ट 1784चा, त्याच्यानंतर सनदी कायदे जे झालेले आहेत, चार्टर ऍक्ट 1793, 1813, 1833, पुढे 1854, त्याच्यानंतर मग 1858 म्हणजे भारत कायदा. त्याच्यानंतर महत्त्वाचा कायदा आहे तो 1909चा जो मोर्ले मिंटो कायदा आहे तो, 1919चा जो आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, 1935चा भारत कायदा. तर हे कायदे महत्त्वाचे आहेत. आणि तसं पाहिलं तर हे कायदे असे एका सिक्वेन्समध्ये जर लक्षात ठेवले तर फार कमी असं त्याचा वेळ लागतो अभ्यासाला. आणि त्याच्यावर 24 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत, त्यामुळे हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. 1857च्या पूर्वीचे उठाव, तर 1857च्या उठावापूर्वी भारतामध्ये कोणकोणते उठाव झाले होते त्याची ही माहिती याच्यावर 16 प्रश्न आलेले आहेत. आणि 1857च्या उठावावर 28 प्रश्न आलेले आहेत पहा. म्हणजे तुम्ही पहा किती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आणि 1857चा उठावाचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये कोणी कुठल्या उठावाचं म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं, जसं लखनौ या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं, दिल्लीला कोणी नेतृत्व केलं, कानपूरला कोणी नेतृत्व केलं, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये 1857चा उठाव झाला, खास करून साताऱ्यावर आणि कोल्हापूरवर प्रश्न, रणरोजी बापू जे आहेत त्यांच्यावर महाराष्ट्राच्या संदर्भात 1857च्या उठावामध्ये हमखास प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 1857च्या उठावाचा पहिला हुतात्मा कोण आहे, 1857च्या उठावाची शेवटची घटना कोणती आहे, तात्या टोपेची फाशी, पहिली घटना मंगल पांडेंना दिलेली फाशी. तर अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला 1857च्या उठावावर विचारले जातात. त्याच्यानंतर 1857च्या उठावाची कारणं विचारली जातात, तोही प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. त्याचे परिणाम काय झाले 1857च्या उठावाचे त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तर असे एकूण 28 प्रश्न PSI STI ASOच्या परीक्षेमध्ये मागील 10 वर्षामध्ये विचारलेले आहेत. तर हे झाले 8 टॉपिक. आता आपण याच्या पुढचे टॉपिक पाहणार आहोत. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. ठीक आहे, मी हे सर्व इरेज केलेलं आहे, तर ज्यांना काढायचं असेल ते स्क्रीनशॉट काढू शकतात. आता आपण याच्या पुढचे टॉपिक पाहणार आहोत. पण त्याच्या आधी ही जी माहिती आहे ना, ही सर्व माहिती पुणे येथील बी पब्लिकेशन, हे नाव लक्षात ठेवा, बी पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे MPSC कंबाईन विश्लेषण. या पुस्तकामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. याच्यामध्ये 1800 पेक्षा जास्त पानांचा समावेश आहे. हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. आणि पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला घरपोच पुस्तक मिळून जाईल.
तर बी पब्लिकेशन पुणे हे लक्षात ठेवा. आणि या मोबाईल नंबरवर जर ऑर्डर देत असाल तर माझं नाव सांगा, विठ्ठल जोशी सरांकडून आम्ही ऑर्डर देत आहोत. तुम्हाला डिस्काउंट तिथे मिळेल. तर MPSC कंबाईन विश्लेषण हे या पुस्तकामधलीच ही सर्व माहिती मी तुम्हाला देत आहे. आता आपण याच्या पुढचे जे टॉपिक आहेत इतिहासचे, की ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत. तर त्याच्यानंतरचा 9वा टॉपिक आहे पहा, आणि जो की अतिशय महत्त्वाचा आहे. 39 प्रश्न त्याच्यावर आलेले आहेत आणि तो टॉपिक आहे काँग्रेसपूर्वी संघटना, राष्ट्रीय सभा व मवाळ युग. याच्यावर 39 प्रश्न आलेले आहेत पहा. आणि जहाल युद्ध ह्याचाही समावेश जर याच्यामध्ये केला तर 49 प्रश्न होतील. कारण बंगालची पूर्व फाळणी आणि जहाल युद्ध हा काँग्रेसचाच कालावधी येतो, पण इथं या पुस्तकामध्ये दोन्ही सेपरेट केलेत. आता काँग्रेस पूर्व कोणकोणत्या संघटना स्थापन झाल्या, भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती, किंवा अखिल भारतीय स्तरावर स्थापन झालेली पहिली संघटना कोणती, याच्यामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना कुठे झाली, पहिल्या सभेला किती सदस्य उपस्थित होते, पहिल्या सभेचे अध्यक्ष कोण होते, कोणत्या ठिकाणी सभा झाली, कोणत्या तारखेला झाली, हे सर्व प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. आणि मवाळ युद्धावर प्रमुख मवाळवादी नेते कोण, मवाळवादी जे नेते होते त्यांची भूमिका काय होती, त्यांची कार्यपद्धती काय होती, यावर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. आणि ते 39 प्रश्न आहेत, त्यामुळं व्हेरी IMP असा हा टॉपिक आहे पहा मित्रांनो. प्रश्नांच्या संख्येवरूनच तुमच्या लक्षात येईल की 39 भागिले 10 केलं तर दरवर्षी 3.9, म्हणजे साधारणपणे 4 प्रश्न दरवर्षी ॲव्हरेजमध्ये या टॉपिकवर विचारण्यात आलेले आहेत. आणि हा जहाल युद्ध तर त्याला मिळवला तर ते एकूण 49 प्रश्न होतात, मतलब 5 प्रश्न झाले ॲव्हरेजमध्ये. आता पुढे पहा, बंगालची पूर्व फाळणी. इथं बंगालची फाळणी असं पाहिजे, आणि व जहाल युद्ध त्याच्यावर 10 प्रश्न आलेले. याच्यामध्ये बंगालची फाळणी करताना गव्हर्नर जनरल कोण होता, त्याच्यानंतर कर्जनच्या काळात झाली, त्याच्यानंतर ती रद्द केव्हा झाली, म्हणजे झाली 1905ला, रद्द झाली 1911 मध्ये. त्याच्यानंतर बंगालच्या फाळणीचं खरं कारण काय होतं तर हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे हे खरं कारण होतं. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं कारण काय होतं तर प्रशासनाच्या सोयीसाठी सोपं जावं म्हणून फाळणी करत आहोत असं सांगितलं. त्याच्यानंतर या फाळणीच्या विरोधामध्ये, म्हणजे बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला काय म्हणतात तर त्याचं नाव आहे वंगभंग आंदोलन. याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात की बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला काय म्हणतात तर वंगभंग आंदोलन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. काळा दिवस या फाळणीच्या वेळेला पाळला गेलेला आहे, तो कोणता दिवस आहे त्याच्यावर विचारतात. या बंगालच्या फाळणीच्या कालावधीमध्येच राष्ट्र म्हणजे जे आपली स्वदेशी चळवळ आहे तिला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळालेली आहे. आणि मग स्वदेशी चळवळीमध्ये अनेक जणांनी वेगवेगळे व्यवसाय स्वदेशीच्या नावाखाली चालू केलेले आहेत. मग ते फार्मास्युटिकल कंपनी कोणी स्थापन केली वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोरावर प्रश्न विचारले जातात या चळवळीशी संबंधित. जहाल युद्धामध्ये जहाल युद्धाची सुरुवात कधी झाली, जहाल म्हणजे काय, त्याच्यानंतर जहाल नेते कोण, तो प्रमुख जहालवादी नेते 3, लाल बाल पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यांनी काय सुरू केलेले वर्तमानपत्र असतील, त्यांनी लिहिलेली पुस्तकं असतील, होम रूल चळवळ आहे, त्याच्यानंतर लाला लजपतरायशी संबंधित ज्या काही वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना आहेत अशा सर्व याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात जहाल युद्धावर. त्याच्यानंतर म्हणजे भारतातील असंतोषाचा जनक कोण आहे तर लोकमान्य टिळक वगैरे. लोकमान्य टिळक खूप फास्ट आहेत. लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल त्या तुलनेत अभ्यासाला कमी आहे, पण लोकमान्य टिळकांच्या बाबतीत बरंचसं वाचावं लागतं आपल्याला, म्हणजे तर याच्यावर सुद्धा 10 प्रश्न आलेले आहेत. होम रूल चळवळ आणि महाराष्ट्र याच्यावर 18 प्रश्न. होम रूल चळवळीशी संबंधित 2 नेते, त्याच्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एक आहेत आणि ॲनी बेझंट एक आहेत. मुळात सुरुवात ॲनी बेझंटने केली. मद्रास जवळ अड्यार या ठिकाणी पहिल्यांदा स्थापना झाली. आणि महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी यांचं काम होतं. मुंबईमध्ये सुद्धा यांचंच काम होतं ॲनी बेझंटचं. मग मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी होम रूल चळवळीचं काम केलेलं आहे. म्हणजे होम रूल चळवळीशी संबंधित 2 नेते आहेत, ॲनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्याच्यानंतर गांधीजींचे आगमन व सुरुवातीचे सत्याग्रह याच्यावर 8 प्रश्न आलेले आहेत.
की मला वाटते 9 जानेवारीला ते भारतामध्ये आलेले आहेत म्हणून तो प्रवासी दिन पाळला जातो वगैरे. म्हणजे गांधीजींचं आगमन कधी झालं, सुरुवातीचे जे सत्याग्रह आहेत म्हणजे निळीचा सत्याग्रह सर्वप्रथम त्यांनी केलेला, नंतर गुजरातमध्ये गिरणी कामगारांचा संप, बारडोलीचा सत्याग्रह, असे जे आहेत त्याच्यावर 8 प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत. की महात्मा गांधीजींचे गुरु कोण होते, गोपाळकृष्ण गोखले. त्याच्यानंतर रोलेट कायदा व असहकार चळवळ हे सुद्धा महात्मा गांधीशी संबंधितच आहे. त्याच्यावर 15 प्रश्न आलेले आहेत. रोलेट कायद्यालाच आपण काळा कायदा म्हणतो. त्याच्यानंतर असहकार चळवळ जी आहे ती गांधीजींनी केलेली पहिली मोठी चळवळ. त्याच्या आधीच्या मी तुम्हाला सांगितले की चंपारण्य सत्याग्रह वगैरे ती पहिली आहे. पण ज्या जनसामान्यापर्यंत पोहोचलेली अखिल भारतीय स्तरावरची महात्मा गांधीजींनी नेतृत्व केलेली पहिली चळवळ कोणती, अखिल भारतीय स्तरावर म्हणत आहे, भारतातील पहिली चळवळ सत्याग्रह म्हणजे चंपारण्य सत्याग्रह. परंतु अखिल भारतीय स्तरावर ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग होता ती असहकार चळवळ महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. मग याच्यामध्ये असहकार चळवळची सुरुवात कुठून झाली, हिचा ठराव कोणत्या सभा म्हणजे कोणत्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला, चौरी चौरा त्याची घटना झाली. म्हणजे सुरुवात झाली 1920ला. चौरी चौरामध्ये जे 1922ला पोलिसांना जाळण्यात आलं त्याचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी चळवळ स्थगित केली. त्याचे परिणाम काय काय झाले, भगतसिंगवर त्याचा परिणाम काय झाला, अशी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्यावर त्याचा परिणाम काय झाला, अशा वेगवेगळ्या गोष्टी या असहकार चळवळीच्या संदर्भात विचारले जातात. त्याच्यावर 15 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना म्हणजे असहकार चळवळ स्थगित केल्यानंतर महात्मा गांधीजींचं महत्त्व कमी झालं, काँग्रेसचंही महत्त्व कमी झालं आणि मग जे दीनबंधू आहेत आपले त्यांनी आणि मोतीलाल नेहरू यांच्या पुढाकाराने स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. त्याचं स्थापना कोणत्या वर्षी झाली, त्याचे उद्दिष्ट काय होते आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडणुका लढवण्यात आल्या. मग कोण कुठून निवडून आलं, त्याच्यानंतर वेगवेगळे महापौर झाले स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून, जसं की सुभाषचंद्र बोस हे कलकत्त्याचे महापौर झाले. मला वाटते पंडित जवाहरलाल नेहरू लखनौचे झाले. मी चुकत असेल तर करेक्ट करा, कमेंट बॉक्समध्ये सांगून तुम्ही ते सांगू शकता. असे जे वेगवेगळे महापौर झाले. त्याच्यानंतर आता जसे लोकसभेचे सभापती असतात तसं त्यावेळेचं जे आत्ता लोकसभा तसं त्यावेळेचं जे कायदेमंडळ होतं केंद्रातलं त्याच्यातले पहिले भारतीय सभापती कोण झाले, असे वेगवेगळे प्रश्न मला वाटतं विठ्ठलभाई झालेले आहेत. असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर सायमन कमिशन. तर सायमन कमिशन भारतात येण्याचा हेतू काय, कोणत्या वर्षी भारतामध्ये आलं, त्याच्यात सदस्य कोण कोण होतं, लाला लजपतराय विरोध करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यातच त्यांचं निधन झालं, ही घटना सायमन कमिशनची महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पंडित नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट म्हणजे काय, मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती. कारण बर्टन हेडनं असं आव्हान केलं होतं की भारतातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्वतःची राज्यघटना तयार करावी, आम्ही त्याला मान्यता देऊ. आणि त्याला वाटलं होतं की भारतातील राजकीय लोक एकत्र येणारच नाहीत, पण ते एकत्र आले आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि त्यांनी जो अहवाल दिला त्यालाच नेहरू रिपोर्ट असं म्हणतात. त्याला बॅरिस्टर जिनांनी विरोध केला. तर हे स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट याच्यावर 13 प्रश्न आलेले आहेत. मुस्लिम लीग याच्यामध्ये आणि मुस्लिम चळवळ याच्यावर 12 प्रश्न आलेले आहेत. याच्यावर हमखास विचारला जाणारा प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली, कुठे झाली, ढाकाला झाली 1906 मध्ये, कोण त्याचा पहिला अध्यक्ष होतं, कोणाच्या पुढाकाराने संघटना स्थापन झाली, त्याचे खरे हेतू काय होते, असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर विचारले जातात. आणि मुस्लिम चळवळीमध्ये मग शेवटच्या टप्प्यामध्ये जी भारताची फाळणी झालेली आहे ती भारताची फाळणी होण्याचं कारण काय किंवा त्याच्यामध्ये बॅरिस्टर जिनांची भूमिका काय होती, असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता आपण त्याच्या पुढचे म्हणजे 15 झालेत असून आपल्याला 8 पाहिजे कारण एकूण 23 आहेत. आता त्याच्या पुढचे घटक आपण पाहणार आहोत. तर त्याच्या पुढे पहा सविनय काय म्हणजे घटक आहोत. त्याच्या आधी एक थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची आहे की PSI STI ASO साठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर विठ्ठल जोशी हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला PSI STI ASOच्या 15 टेस्ट मिळतील. याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांच्या उत्तरांचं एक्सप्लेनेशन सुद्धा छानपैकी केलेलं आहे आणि मी स्वतः ह्या टेस्ट काढलेल्या आहेत. एकूण 15 टेस्ट फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला मिळतील आणि प्रॅक्टिस खूप छान होईल तुमची.
तर त्यासाठी विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा. एक पेपर सोडून पहा. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही टेस्ट विकत घेऊ शकता. आवडला तर तुम्ही ती टेस्ट विकत घ्या. आता आपण राहिलेलं जे विश्लेषण आहे आपलं ते पाहणार आहोत. तर 16वा टॉपिक आहे पहा, सविनय कायदेभंग व गोलमेज परिषद. तर याच्यावर एकूण 13 प्रश्न आलेले आहेत. खूप छोटे छोटे टॉपिक आहेत, पण प्रश्नांची संख्या पहा. सविनय कायदेभंग आंदोलन सुद्धा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालं. त्याची सुरुवात कुठून झाली? साबरमती आश्रमापासून दांडी यात्रेला सुरुवात झाली आणि मग ते मिठाचा सत्याग्रह जो महात्मा गांधीजींनी केला. त्याच्यानंतर कोणी कुठे मिठाचा सत्याग्रह केला? सरोजिनी नायडू असतील वगैरे. त्याच्यानंतर गोलमेज परिषदा एकूण 3 झालेल्या आहेत. त्या कुठे झाल्या? कोणत्या गोलमेज परिषदेला कोणता नेता उपस्थित होता? फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होतं? असे वेगवेगळे प्रश्न याच्यामध्ये मांडले जातात. पुढे पहा, क्रांतिकारकांचा लढा, याच्यावर 33 प्रश्न आलेले आहेत. IMP आहे. तसं पाहिलं तर क्रांतिकारकांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये महत्त्वाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली. महाराष्ट्र, त्याच्यानंतर बंगाल, त्याच्यानंतर पंजाब प्रांत. हे 3 प्रांत खूप महत्त्वाचे, कारण या 3 प्रांतामध्येच खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांचा लढा आहे. आणि थोड्या प्रमाणामध्ये मद्रास प्रांत. पण मद्रास प्रांतामध्ये जास्त घटना नाही आहेत. हे 3 जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, बंगाल याच्यावर जास्त घटना आणि पंजाब. तर हे या 3 प्रांतावरच जास्त म्हणजे क्रांतिकारकांचा लढा देण्यात आलेला आहे. तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत एकूण 33 प्रश्न मागील 10 वर्षामध्ये याच्यावर विचारलेले आहेत. आणि म्हणजे आद्य क्रांतिकारक कोण, त्याच्यानंतर पहिली घटना कोणत्या प्रांतात झाली? महाराष्ट्र प्रांतात झाली. कोणी केली? असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं योगदान, भगतसिंग यांच्यावर प्रश्न विचारले जातात. बंगाल प्रांतामधील जे महत्त्वाचे क्रांतिकारक आहेत त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर 18वा टॉपिक आहे स्वातंत्र्याच्या दिशेने. याच्यामध्ये 1935 ते 1947 या कालावधीमध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे वेवेल योजना असेल, माउंटबॅटन योजना असेल, अशा ज्या काही राजाजी योजना असेल त्या योजना आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे जागतिक महायुद्ध आहे 1939ला सुरू झालेलं, त्याचा काय परिणाम झाला. त्याच्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह म्हणून एक महात्मा गांधीजींनी आंदोलन केलं दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झाल्यावर, तर ते सुद्धा याच्यामध्येच येतं. तर या सर्व याच्यावर एकूण 16 प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत. आझाद हिंद सेना 3च प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं संपूर्ण जीवन आणि आझाद हिंद सेना याच्यावर हे प्रश्न आहेत. एकूण 3 प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर रेल्वे व कामगार चळवळ याच्यावर 24 प्रश्न आलेले आहेत. महत्त्वाचा टॉपिक आहे पहा. याच्यामध्ये कामगार कायदे कधी झाले, कोणत्या कायद्यानुसार काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर रेल्वेची सुरुवात कुठं झाली, बोरी बंदर ते ठाण्याच्या दरम्यान केव्हा झाली, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली, या स्वरूपाचे प्रश्न खास करून विचारले गेलेले आहेत. आणि कामगार चळवळ चे कामगार कायदे वगैरे याच्या संदर्भात विचारलेले आहेत. विविध आयोग, त्याच्यामध्ये विद्यापीठ आयोग असेल किंवा वेगवेगळे शिक्षणाशी संबंधित खूप आयोग स्थापन झालेले आहेत. वुड्सचा खलिता असेल, असे वेगवेगळे आयोग आहेत. त्याच्यानंतर जे आपलं दुष्काळ पडतो, दुष्काळाच्या संदर्भात स्क्रॅचचे आयोग आहे. असे वेगवेगळे आयोग स्थापन झालेले आहेत. दुष्काळाशी संबंधित, शिक्षणाशी संबंधित, विद्यापीठाशी संबंधित. त्याच्यानंतर लष्करामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात काही आयोग स्थापन झालेले आहेत. तर हे असे वेगवेगळे आयोग, त्याच्यावर आतापर्यंत मागील 10 वर्षामध्ये 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढचा घटक पाहणार आहोत की ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पुढचा घटक आहे पहा समाज सुधारक. आता समाज सुधारकांमध्ये ना असे वेगवेगळे घटक केलेत, महात्मा फुले वगैरे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर 16 प्रश्न आलेले आहेत. व्हेरी IMP समाज सुधारक यांच्यावर प्रश्न असतोच आणि यांचा आपल्याला सर्व डिटेल्समध्ये म्हणजे खूपच डिटेल्समध्ये अभ्यास पाहिजे. बारीक सारीक गोष्टी यांच्या आपल्याला माहिती पाहिजेत. आणि www.vittaljoshi.com ही जी वेबसाईट आहे, vittaljoshi.com,
याच्यावर महात्मा फुले यांच्याविषयी मी खूप छान माहिती दिलेली आहे. विठ्ठलजोशी.com ही वेबसाईट ओपन करून तुम्ही सर्चमध्ये जाऊन महात्मा फुले टाकलं तरी तुम्हाला सापडेल, किंवा वेबसाईट ओपन केल्यानंतर इतिहासमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हे महात्मा फुले सापडेल. तर महात्मा फुलेंची माहिती खूप छान मी व्यवस्थित दिलेली आहे. त्याच्यावर 16 प्रश्न आलेले आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत की भारतातील पहिली स्त्रियांची शाळा कोणी सुरू केली. खूप आता सर्वांना ते अभ्यास डिटेल्समध्ये मी जास्त काही सांगत नाही. त्याच्यानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्यावर सुद्धा 16 प्रश्न आलेले आहेत, व्हेरी IMP. आणि यांची सुद्धा माहिती मी विठ्ठलजोशी.com या वेबसाईटवर दिलेली आहे आणि खूप छान डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतरचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 11 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर 14 प्रश्न आलेले आहेत. पहा, म्हणजे हे 4 समाजसुधारक आपले खूपच डिटेल्समध्ये पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी धोंडो केशव कर्वे हे 4 समाजसुधारक आपले. आणि त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर हे 5 समाजसुधारक खूप महत्त्वाचे आहे, कारण गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर सुद्धा 10 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हे 5 समाजसुधारक जर तुम्ही व्यवस्थित केले तर समाजसुधारक बऱ्यापैकी कव्हर होतील. त्याच्यानंतर मग पंडिता रमाबाई यांच्यावर 6 प्रश्न आलेले आहेत. इतर समाजसुधारक म्हणजे हे जे नावं वर दिलेले आहेत हे सोडून जे इतर समाजसुधारक आहेत त्यांच्यावर 19 प्रश्न आलेले आहेत. त्याच्या पुढे पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास करत असताना आपण कशाचा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या समाजसुधारकाला महत्त्व दिलं पाहिजे, हे सर्व तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतरचा आहे पहा संयुक्त महाराष्ट्र लढा. त्याच्यावर 14 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यावर हे महाराष्ट्राच्या इतिहासावर आहे खास करून, आणि मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी जो लढा झाला त्यालाच आपण संयुक्त महाराष्ट्र लढा असं म्हणतो. तर याच्यावर एकूण 14 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर मग मराठवाडा मुक्ती संग्रामचा समावेश याच्यातच केलेला आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिलेले योगदान वगैरे हे सर्व याच्यातच समाविष्ट केलेले आहे संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आत्तापर्यंत इतिहास या घटकावर मागील 10 वर्षात हे जे 23 टॉपिक आहेत, या 23 टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहेत याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि आता शेवटची एक माहिती देऊ आणि मग आपण थांबूयात. तर शेवटची माहिती परत एकदा थोडी ॲड करतो की विठ्ठल जोशी या ॲपवर PSI STI ESO ची टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 200 रुपयामध्ये तुम्हाला 15 टेस्ट मिळतील. एक टेस्ट फ्री आहे, पहिली टेस्ट. ती फ्री टेस्ट तुम्ही सोडून पहा. ही टेस्ट आवडली तरच तुम्ही इतर टेस्ट विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयाचं विश्लेषण पाहिलेलं आहे. तुम्हाला असंच जर इतर विषयांचे सुद्धा विश्लेषण पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. इतर विषयांचा सुद्धा असा विश्लेषणाचा व्हिडिओ मी बनवतो आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे पहा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. आपण आता थांबूयात. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये असंच एका नवीन विषयाचं विश्लेषण आपण करूया.